एक शेतकरी जे करू शकतो ना, ते दुसरं कुणीच करू शकत नाही. तर झालं काय, आमच्या इथे दर शनिवारी आठवडी बाजार भरतो. तिथे एक काका पेरू विकायला बसतात. देशी पेरू हां, ते त्यांच्या स्वतःच्या बागेतले. मी 3-4 आठवडे झालं त्यांच्याकडून पेरू घेतेय आणि मागच्या शनिवारी काय झालं, त्यांच्याकडे सुट्टे पैसे नव्हते मला परत द्यायला आणि माझ्याकडेही सुट्टे पैसे नव्हते त्यांना द्यायला. मग अशा केसेसमध्ये समोरचा काय म्हणतो, ऑनलाईन पेमेंट करा किंवा कुणाकडून तरी घेऊन द्या किंवा ते स्वतः दुसऱ्याकडून आणून देतात. पण ते काका काय म्हटले माहिती आहे, पेरू घेऊन जावा, येताना पैसे द्या, नाहीतर पुढच्या शनिवारी द्या. इतका मनाचा मोठेपणा! एकतर ते मला ओळखतही नाहीत. त्यांनी कधी माझा चेहराही पाहिलेला नाहीये, कारण मी नेहमी स्कार्फ बांधून असते. तरीही त्यांनी ₹50 मला उधार दिले. म्हणले येताना द्या. मग मी थोड्या वेळाने त्यांना पैसे द्यायला गेले, तर ते काय म्हटले माहिती आहे? "थांकू." म्हणजे स्वतःचेच पैसे घेताना हा माणूस मला माझे आभार मानतोय, थँक यू म्हणतोय. इतका मनाचा मोठेपणा! म्हणजे खरंच त्यांचं थँक यू माझ्यासाठी ब्लेसिंग होतं.